एका विस्तीर्ण आणि घनदाट अरण्यात एक महाकाय वाघ राहत होता. त्याचे शरीर धिप्पाड होते आणि त्याची डरकाळी ऐकताच अख्खं जंगल थरथर कापायचं. त्याच जंगलात एका जुन्या वडाच्या झाडावर एक अतिशय चतुर आणि खोडकर माकड राहत होतं. एके दिवशी भर दुपारी वाघ शिकार करून थकला होता आणि एका थंडगार सावलीत गाढ झोपला होता. माकडाला मात्र शांत बसवेना. त्याने झाडावरून वाघाच्या अंगावर वाळलेली काडी टाकली. वाघाने झोपेतच शेपटी हलवली. माकडाने पुन्हा एक छोटे फळ टाकले. वाघाची झोपमोड झाली. त्याने डोळे उघडले आणि चहूबाजूला पाहिले, पण त्याला कुणी दिसले नाही. वाघाचा अक्राळ विक्राळ राग. माकडाचा धीर वाढला. त्याने यावेळी एक मोठे चिकट फळ थेट वाघाच्या नाकावर मारले. वाघ ताडकन उठला. त्याने वर पाहिले तर माकड फांदीवर बसून दात विचकत होते. वाघ रागाने लालबुंद झाला आणि म्हणाला, "ए शूद्र माकडा, तुझी इतकी हिंमत की तू जंगलाच्या राजाच्या झोपेत व्यत्यय आणला? आता तुला या झाडावरून खाली खेचून तुझे तुकडे केल्याशिवाय मी राहणार नाही." माकड घाबरण्याऐवजी खदाखदा हसू लागले आणि म्हणाले, "अरे वाघोबा, तुम्ही तर उगाचच रागावताय. मी तर तुमची परीक्षा घेत होतो. मला वाटलं होतं की तुम्ही म्हातारे झालात आणि तुमची चपळता संपलीये, पण तुम्ही तर अजूनही तरुण आणि रडत बसणाऱ्या पिलासारखे दिसताय." माकडाची नवी अट. वाघाचा अपमान झाला होता. तो गर्जना करत म्हणाला, "मी म्हातारा झालोय? चल, खाली ये. मी तुला दाखवतो माझी शक्ती काय आहे." माकड युक्तीने म्हणाले, "महाराज, शक्ती तर सर्वांकडे असते, पण खरी ताकद बुद्धीत असते. जर तुम्ही मला पकडलत तर मी तुमची गुलामी करेन, पण जर मी तुम्हाला एका जागी हरवलं तर तुम्हाला हे जंगल सोडून जावं लागेल. तयार आहात?" वाघाला वाटले, हे छोटेसे माकड आपले काय वाकडे करणार. त्याने अट मान्य केली. माकड खाली उतरले आणि पळू लागले. वाघ त्याच्या मागे धावू लागला. माकड कधी झाडावर तर कधी झुडपातून चपळाईने निसटत होते. वाघाचा दम निघू लागला. शेवटचा डाव. शेवटी माकड एका जुन्या कोरड्या विहिरीपाशी थांबले. माकड म्हणाले, "महाराज, या विहिरीत एक असा राक्षस राहतो जो म्हणतो की तो तुमच्यापेक्षा जास्त पराक्रमी आहे. त्याने तुमची शिकार चोरली आहे." वाघाचा अहंकार जागा झाला. त्याने विहिरीत डोकावून पाहिले. पाण्यात त्याला स्वतःचेच प्रतिबिंब दिसले. त्याने रागाने डरकाळी फोडली, तर प्रतिध्वनीमुळे विहिरीतूनही तसाच मोठा आवाज आला. वाघाला वाटले की तो खरंच दुसरा कुणीतरी शत्रू आहे. काहीही विचार न करता वाघाने त्या प्रतिबिंबावर झेप घेतली आणि तो धपकन विहिरीत पडला. विहीर खोल होती आणि वाघाला बाहेर पडता येईना.